शेतीच्या वहिवाटावरून झालेल्या वादातून जन्मदात्या वृद्ध आईची मुलगा, सून आणि सुनेच्या वडिलांनी मिळून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे। 30 मे रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास माढा तालुक्यातील मुंगशी येथे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। खून झालेल्या महिलेचे नाव लक्ष्मी उर्फ शोभा नारायण माडिक, वय 62 असं आहे। या प्रकरणी तिचा मुलगा दत्तात्रय नारायण माडिक, सून रजनी दत्तात्रय माडिक दोघे राहणार मुंगशी आणि रजनीचे वडील धर्मराज बागल राहणार ब्रह्मगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे। फिर्यादी मारुती रामा रवडे राहणार रवडे वस्ती आनाळा, तालुका परांडा यांनी दिली आहे। मृत शोभा ह्या त्यांच्या आत्या होत्या। मयत महिलेच्या नावावर 8 एकर शेती आहे। तिला एक मुलगा व एक मुलगी आहे। मुलगी कल्पना धनाजी ढेरे या सध्या नोकरीनिमित्त ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत। पतीचे 10 महिन्यापूर्वी निधन झाल्यापासून शोभा या पत्र्याच्या शेडमध्ये एकट्याच राहत होत्या। 6 महिन्यापूर्वीच शेतीच्या वादातून शोभा यांना आरोपींनी उसाच्या सरीत मारहाण केल्याची घटना घडली होती। घरगुती वाद सातत्याने सुरूच होते। शेवटी या वादाचे भीषण रूपांतर थेट हत्येत झालं।